नमस्कार. आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र. मी जगदीश गौड. सामान्य जनतेपासून कोसो दूर तर गल्ली ते मुंबई, प्रत्येक नेत्यांच्या गळ्यातील तावीत. जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना 10 लाखांची लाच घेताना अटक. आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक झाल्याची माहिती होताच लोकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. संतोष खांडेकर आणि जालना शहर यांचं जवळचं नातं. संतोष खांडेकर जेव्हा पोलिसात होते तेव्हा ते जालनामध्ये राहून गेले. त्यानंतर ते नगर परिषदमध्ये सीओ झाले, पण त्यांच्या जीवनातील जास्त काळ हा जालनामध्येच गेला. जालना नगर परिषद सीओ ते जालना महानगरपालिका आयुक्त अशी त्यांची जालना इथंच प्रगती झाली. मध्यंतरी काही दिवसांकरता ते बदलून गेले, पण त्वरित जालना इथं आले. कारण जालन्याच्या सर्वपक्ष नेत्यांच्या हृदयात ते राहतात, असं जनतेमधून बोललं जातं. सामान्य जनतेची कुठलीही कामं हे जणू त्यांची जबाबदारीच नाही. चोहीकडे घाणीचं साम्राज्य. मनपाच्या शासकीय जागेवर अवैध खरेदी विक्री, अवैध अतिक्रमण यावर साहेबांचं कधीच लक्ष राहिलं नाही. सामान्य जनतेच्या तक्रारींना तर त्यांनी कधी जुमानलंच नाही. पण एक मात्र खरं, जालना शहरात कोट्यावधींची कामं होतात, पण ती कामं काय कामी येतात हेच कळत नाही. संतोष महादेव खांडेकर यांच्या कार्यकाळात महानगरपालिका प्रचंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेली असल्याची नेहमीच ओरड होते आणि याच कारणामुळे काल त्यांच्यावर मोठी कारवाई झाली. संतोष महादेव खांडेकर वयवर्ष 48 यांना एका ठेकेदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेताना आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडण्यात आलं. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकानं केली. जालना येथील ठेकेदारानं सुमारे 2,82,00,000ची नगरविकास कामं केली. त्यापैकी 1,92,00,000 रुपये ठेकेदाराला मिळाले, तर उर्वरित 90 लाख रुपये वारंवार तगादा लावून देखील संतोष खांडेकर मंजूर करत नव्हते. काही ठेकेदारांचं म्हणणं आहे की 16% कमिशन घेतल्याशिवाय संतोष खांडेकर हे बिल पास करत नाहीत. असाच प्रकार इथं झाला असावा. 90 लाख रुपये बाकी असल्यानं ठेकेदारानं वारंवार आयुक्तांच्या मागे तगादा लावला आणि शेवटी आयुक्तांनी 20 लाख रुपये द्या तरच हे बिल मंजूर करतो असं सांगितले. ठेकेदाराला ही रक्कम देणं अनैतिक वाटलं, त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई करण्याचं ठरवले आणि ठरल्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शरदचंद्र रोडगे, पोलीस निरीक्षक कोमल शिंदे, जमादार गजानन घायवट, श्रीनिवास गुंटूर, गणेश शेळके, गजानन कांबळे, मनोहर भुतेकर, संदीपान लहाणे, शिवलिंग खुणे आणि अमोल चेके यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या निवासस्थानी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे तो ठेकेदार आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी 10 लाख रुपये घेऊन गेला आणि रक्कम संतोष खांडेकर यांना सोपवताच ठरलेला इशारा दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांना दिला. इशारा मिळताच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर झडप घातली आणि रोख रक्कम 10 लाखांसह आयुक्त संतोष महादेव खांडेकर यांना ताब्यात घेतले.